राष्ट्रवादीकडून 2 कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। वैद्यकीय कक्ष आणि वचनपूर्ती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या संदर्भातली घोषणा करण्यात आली आहे। अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कक्ष कार्यान्वित करा असंही अजित पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2 कक्षांची स्थापना करण्यात आली। यामध्ये वैद्यकीय कक्ष आणि वचनपूर्ती कक्षाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। हे दोनही कक्ष अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कार्यान्वित करण्याचे निर्देश सुद्धा अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले। 2 कक्ष सेल आपल्या लोकांच्या करता, महाराष्ट्रातल्या जनतेच्या करता उघडलेले आहेत। त्यामध्ये हे सेल पक्षाच्या स्तरावर असतील आणि माझ्या आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याच्या पण कार्यालयामध्ये असतील। पहिला कक्ष वैद्यकीय सहाय्यता कक्ष, जे काम आमचे मुश्रीफ साहेब करतात, इव्हन गिरीश महाजन पण ते काम मोठ्या प्रमाणावर करतो, अनेक जण करतात, पण ते ठराविक मतदारसंघात चालतं। माझं म्हणणं आहे की इतरही मतदारसंघामध्ये ते चाललं पाहिजे, म्हणून तो सेल आपण त्या ठिकाणी उघडतोय। दुसरा कक्ष मी उघडतोय तो वचनपूर्ती कक्ष। विधानसभेच्या 2024 दरम्यान मी आणि आपल्यापैकी बरेच जण या प्रचारासाठी फिरत होतो, ज्याचा उल्लेख मगाशी धनंजयने केला। आणि आपण एकमेव पक्ष असा होतो, तुम्हाला आठवत असेल की आपण प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र जाहीरनामा दिलेला होता।